आपला डेस्टिनेशन दिसता। फक्त 3 किलोमीटर। ॲव्हरेज तसं बोलायला 8 किलोमीटर आहे। जास्तच वेळ आता ऑफिस वर्क करत आहात। एवढं मोठं विंचू आहे बघा। हॅलो गाईज, गाईज बोलतो, काय बोलतो तू? लिंगोबाचा डोंगर आळी गेला, नको बघू असं मनी होतंय कसं। ओके गाईज, तर गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा एका विकेंडला। पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवण ट्रेकर। आज असं सॅटर्डे आणि आज मी जातो एका छोट्याशा ट्रेकला। आपण कर्नाळा किल्ल्यावरती जातो। माझ्यासोबत माझी एक मैत्रीण प्रियंका म्हणून, सो ता येता आता स्टेशनला। आपण पहिले सगळ्यात स्टेशनला जाऊया, त्याला पिकअप करूया आणि मग कर्नाळ्यात जाऊया। वेदर अपडेट, आत्ताच पाऊस लागून गेलो। वाजलेत सकाळचे 6:45। सो पवईवरनं या पोर आमच्या आधी पोचलेला असा। तर खय आता बघूया ते का जरा। ठीक आहे, थांब आलो मी। ठीक आहे, थांब एक सेकंड होल्ड करा। द फर्स्ट टास्क ऑफ द डे इज टू सर्च। हा, तुला तेच विचारलं मी, आजूबाजूला बसेस आणि आहेत का। हा ठीक आहे, इकडे आलोय बघ मी रस्त्यावरती, बघ दिसतोय का। दिसला दिसला। काय तुला रेनकोट हवा आता। क्या बात आहे, पनवेल मध्ये सनराईज बघायला भेटलेला आहे आपल्याला। दमट असं तशीच, पण एका साईडने सूर्य पण उगवता। असंच असतं आयुष्याचं पण, जेव्हा वाटतं ना आपल्या की सगळीकडे काळोख पसरलेलो आयुष्यात, प्रयत्न नाही सोडायचे। खैना ना खैना तरी एक छोटीशी आशा, एक छोटीशी किरण नक्कीच दिसतली। या होता आजचा ज्ञान। खेळ हा तर कालचा, मग आज का वाटे नवा। आणि इकडनंच आपला डेस्टिनेशन दिसता, कर्नाळा फूट, कर्नाळा पक्षी अभयारण्य। माकडांनी स्वागत केलेलं असा। अर्ली मॉर्निंग येऊचो ह्योच फायदा की लोक कमी असतात। आणि काय तू बोलशील मी नाही, तू आज यू आर द काय बोलतात ते, थांब, मला थोडा यू आर वेळ ऑन लागेल. कॅमेरा। असं असं अचानक येऊचा नाही। नाही होत. फक्त 3 किलोमीटर। ॲव्हरेज तसं बोलायला 8 किलोमीटर आहे। 3 बोललेत ते, काय तिथे लिहिलंय। हां, हां, मग तेच म्हणून सांगतो, स्ट्रीप आहे म्हणून असं नसतं। 3 किलोमीटर फक्त। झेंडो गाडचल ये। करणार रे मी, पण कसं आहे, सुरुवातीला असं मॉरल डाऊन होतं। हां, ओके ओके। नंतर मी मॉरल डाऊन होऊचो काय संबंधच नाही, एवढंच चढायचं आपल्या हळूहळू। एवढा हां, त्यानंतर सरळ। अच्छा, जास्त नाही, फक्त 10 मिनिटावर ट्रेक आहे। 10 मिनिटावर वर पोचू आपण। ठीक आहे। 10 मिनिटं। हां, ट्रेक इझी आहे। हो, ट्रेक इझी आहे ना। हो, फक्त असं म्हणजे जर कधी तुम्ही जास्तच वेळ आता ऑफिस वर्क करत आहात, त्यानंतर जर अचानक भयानक तुम्ही ट्रेक बिक चालू करतात, तर जर असं डिफिकल्ट जाऊ शकतं।
सो एनिवेज आता आहे बघा, दिस इज व्हॉट हाव इट लुक्स समोर. यार अभयारण्यात झाडा कोण तोडता, म्हणजे लाईक सिरियसली. वनजीव्य रस्तो बिस्तो ट्रेक करणाऱ्या लोकांसाठी रस्तो बिस्तो हवं म्हणान तर तोडूक नाही. तो जर रिझन असत तर आय मीन दिस गायज आर फालतू. सिरियसली किती चांगला होता ह्या, काय करून टाकल्यानी. सगळ्या वरती ओपन झाला, ह्या पूर्ण कवर होता. आय विल डू इट. मिस प्रियंका, हाऊ आर यू फिलिंग? 3 किलोमीटर फक्त, थोडा वेळ लागतो. ट्रेकच्या ग्रुप्समध्ये ना, म्हणजे आमच्या ट्रेकिंगच्या ग्रुपमध्ये मी सगळ्यात स्लोवेस्ट असते. तर आज माझ्यापेक्षा पण कोणातरी स्लो बघून मला बरं वाटलं. एवढं मोठं विंचू आहे बघा. तुका आता एवढं पाणी लागताला मला थोडी माहिती. मी म्हटलं छोटो ट्रेक आहे तर एक बॉटलमध्ये चलताला. म्हणून तू 2 लिटर आणलं पाहिजे होतं. हो, आणि काय मी माझ्यासाठी आणलं याचं 1 लिटर. तू हा दलय दिलं ते काय करतलं आता. मी अनएक्सपिरियन्स्ड आहे आणि तुम्हाला सांगितलं इझी ट्रेक आहे, तर मला असं वाटलं की इट्स फाईन, मी अशीच जाईल. मग इझीच ट्रेक आहे. Easy पोचलो नव्हता आपण. हा, हे बघा easy नव्हता हा. इझी नव्हतं हो. कारण हा ट्रेक इझी आहे की नाही तुम्हीच सांगा. हॅलो गाईज बोलतो, काय बोलतो तू? नमस्कार मित्रांनो. ठीक आहे. नाही रे, शिट, माझा हाच प्रॉब्लेम आहे. मी इंट्रोडक्शन देत नाही, मी डायरेक्ट पॉईंटवर येते. इंट्रोडक्शन देऊच नको ना, कारण आता मी तसं पण इंट्रोडक्शन दिलेला. तर जेवढं मला आठवतं आहे, मी नवज्योतसोबत ट्रेकवर जाण्याचा प्लॅन केला होता 2018मध्ये मे बी, आणि आज 2025मध्ये आम्ही ट्रेकला जातो आहे फायनली. त्याचं रिझन मीच मोठं आहे, मी कुठे जात नसते. दरवाज्यातनं आतमध्ये गेल्यावरती इकडे एक वाढू लागता. तिकडनं धावत आलो ना मी. सांगायचे काय सांगू. गड नाही, गड ते ह्या साईडला ते बघ, तो जो छोटा पिनाकल दिसतोय ना, आणि त्याच्या बाजूला तो मोठा आहे प्रबळगड आणि कलावंती. त्यानंतर ह्या साईडला इरसाळगड पण दिसतो, बट तो आता दिसत नाही आहे धुक्यामध्ये. इकडे मागे माणिकगड दिसतो, मागे माणिकगड आता दिसत नाही आहे, बघू आपण दिसला तर. आणि ते बघ ते समोर दिसतंय, तिकडे कॅमेरामध्ये नाही दिसणार बट तुला दिसतंय ते बघ, ते ब्रिज असं, दॅट इज अटल सेतू. नेक्स्ट अजून काय बघणार? गाणं म्हणतो कसलं? माझ्या सुराचा काय बोलतात ते, म्हणजे एवढा डिफरन्स झाला ना अचानक भयानक. तुझ्या पिच मध्ये म्हण. आम्ही ठाकर ठाकर
या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. नाईस. नेक्स्ट. नेक्स्ट. इतकीच कडी बी येतात माका. आता जांभूळ पिकला झाडाखाली आहे त्याचं ते तेवढंच येतं. चल लिंगोबाचा डोंगर. ते पण नाहीत मला. 1 2 3. लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला, लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला, ठाकर गडी कधी तिथं नाही गेला, ठाकर गडी कधी तिथं नाही गेला, लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला. एवढं तर म्हणूच. चांगलं आहे ड्युएट करू शकतो आपण थोडंसं. सुरात जर गायलो मी तर सुरात नॉट आहे. बॅड नॉट बॅड आहे सुरात. ते बोलतात ना बाथरूम सिंगर. नाही प्लीज यू अंडरस्टूड की मी काहीतरी वेगळं म्हणत होते, तू काहीतरी वेगळं म्हणत होतेस. नॉट दॅट की तू सुरू केलीस. तेवढी समज असणं पण गरजेचं आहे. ती गाणी असतात ना त्या टोनमध्ये आपण जेव्हा म्हणतो ना आणि ती गाणी ऐकतो आपण बघ म्हणजे लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला म्हणजे तो जो फ्लो आहे ना गाण्यांचा असा टच करून जातो ना आपल्याला. त्यानंतर जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा आवाज तो असा जो आहे ना भारी वाटतं ऐकायला भारी वाटतं गाणं. आय थिंक तुझं चॅनलचं नाव आहे मालवणी ट्रेकर. मालवणी ट्रेकर. हां मालवणीमध्ये बोला गोया आपण. आम्ही मालवणी बोललो नाही काय आता डिपेंड्स सवयीचो गुण जशी कंपनी तसा माका मालवणी येतं. असता ठीक आहे. एनिवेज नेक्स्ट सॉन्ग आणि नेक्स्ट स्पॉट. माझं फेवरेट गाणं सांगू तुला. कोणतं आहे फेवरेट गाणं या एरामधलं? हे नको मुंबई नको पुणे नको नको मला गोवा दिलावर. काय हे गाणं? हे गाण्याचं नाव काय आहे? हे बघूया आपण नाम. अरे हे नखवा बोटीनं फिरवा. ते ह्याचं हे पण चांगलं आहे ते. हा आई पाण्यामध्ये नाही पाहिला तरी तिला जंजीर दाखवाल का. आणि हे पण ग अरे हे रे गोव्याच्या किनाऱ्यावर. मला नाही माहिती. गोव्याच्या किनाऱ्यावर नाकवाळीनं नेशील का ते गाणं. नको बघू असं मनी होतंय कसं माझ्या काळजानं भरली यालास तुझ्या नजरेच्या जाळ्यामध्ये काळी जर गुत्तल गोव्याच्या किनाऱ्यावर नाकवावरीनं नेशील का. गोव्याच्या किनाऱ्यावर नाकवा बेगीनं नेशील ना अय्या हो असं येते. आणि त्यानंतर इच्छा तुझे मन येव माझ्या ध्यानी ना सांगता समजले का त्या गोव्याचे बाजारानू हात हाती देशील का. ऐसे गोवे शहरात जरी नेशील सांगान एक हौस माझी पुरवाल का. माझे एक वीरा माऊलीचं दर्शन घडवाल का. त्यानंतर मग ते वेगळ्या टोन लागला ते जरा बघावं लागेल. नंतर भेटू इंडियन आयडल सीझन 20 नवज्योत शिरसाट विनर. ओके गाईज मालवणी. हां तर आता आम्ही आमचं ट्रेक पूर्ण करून झालेलो असा आणि आता आम्ही खाली जातो. आयुष्यभराची गाणी म्हणान. नवज्योत इंडियन आयडॉल 1 2 3 4 सगळा कंप्लीट झालेला. नवज्योतच्या अकॉर्डिंग त्यानं आयुष्यात एवढी गाणी कधी म्हणूक नसतली जेवढी त्यानं आज म्हटल्यानं. मी दिसतलं नाही का ठीक आहे रे. इफ आय वॉन्ट आय कॅन लर्न बट मला असं स्ट्रेस नाही घ्यायचं आहे जीवनात. असं एकदम केअरफ्री राहण्यात जी मजा आहे. जसं मी आज पाणी नाही आणलं खायला नाही आणलं. हे काय केलं मी सगळा माझा खाल्यान
प्लॅन. हे सुरू केलं की बंद केलं रे? सुरू जा. ओके गाईज. रुचा काय म्हणते रे? हॅलो आणि नमस्कार. हॅलो आणि नमस्कार. आय थिंक मी खूप छान होते ट्रेकिंगमध्ये ना नवज्योत? हो भारी जबरदस्त. मीच दमलोय. इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. आणि काय नाही, मी पुन्हा येतले, पण मे बी 4-5 महिन्यानंतर मी येईन. तोपर्यंत माझी हौस पूर्ण झालेली. असं म्हाका शनिवारी काहीतरी झेंडे काढूचे होते जीवनात, ते मी आज केलेले. ट्रेक करून तर निघालो आम्ही आणि आता 3 वाजले आहेत. ह्योच काय तो आमचा दिवस होतो. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की सांगा. अजून लाईक शेअर सबस्क्राईब करून नसतात तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं आजचं छोटंसं ट्रेक. आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. ठीक आहे, चला मग भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एक नवीन स्टोरी घेऊन, एक नवीन जागा घेऊन. टिल देन, सी यू, बाय बाय, टेक केअर.